हाय, मायाज किचन इन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहात ना? मजेत आहात ना? बरेच राहा, मजेत राहा, मायाज किचन बघत राहा. आज आम्ही निघालेलो गावी आणि मी घरी वगैरे काहीच असं शूट केलं नाही, कारण खूप गडबड झाली, घाई झाली होती निघायची. मला घरातनं निघताना खरंच असं काही शूट करता आलं नाही, की तयारी की बॅगा वगैरे पॅकिंग असं काहीच करता आलं नाही, कारण की गावी खूप असं अर्जंट निघालेलो. जायचं नक्की नव्हतं. चुलत सासऱ्यांचं त्यांच्या घरी कार्यक्रम होता जागरण गोंधळाचा, आणि त्याच्यासाठी अचानक की सासरे वगैरे बोलले की जाऊया करून, तर मग अचानक आमचं ठरलं आणि मग पटपट बॅगी वगैरे पॅक करून तयारी वगैरे करून आम्ही निघालो. हा आहे माळशी घाट, आणि आम्ही माळशी घाटामध्ये पोचलो होतो. तिथे थोडा चाय नाश्ता केला. आम्ही माळशी घाट क्रॉस केला होता आणि पुढे आलो होतो. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला मी माझ्या गावचा रस्ता दाखवते, म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला, म्हणून मी काही दाखवलं नाही प्रत्येक वेळेला, कारण एकच रस्ता आहे आमच्या गावी, आम्ही त्याच रस्त्याने जातो. इथं चाय पिण्यासाठी थांबलो होतो. आम्ही गावाच्या जवळपास होतो, पण तरी पण इथून आम्हाला खूप लेट झालं घरी जायला, कारण ते लोक गावात न राहतात शेतामध्ये राहतात, आणि कार्यक्रम पण शेतामध्ये होता, आणि खूप सुंदर आहे तिथे शेत त्यांचं. हे पहा, आम्ही आता त्यांच्या शेताजवळ पोहोचलो होतो, पण दोन्ही साईडनी दाट झाडी आणि मध्ये एकदम छोटासा रस्ता पाहू शकता तुम्ही. आणि खूप अशी भीती पण वाटत होती, कारण मी फर्स्ट टाईम तिकडे चालली होती, मला माहीत नव्हतं. मिस्टर गेले होते बऱ्याच वेळा, पण मी फर्स्ट टाईम चाललेली. आणि असं हे पहा, आम्ही पोचलो आता शेतामध्ये, आणि त्यांचा कार्यक्रम जो होता तो झाला होता, संपला होता, आणि जेवणाचा कार्यक्रम चालू होता, आणि ते जागरण गोंधळ ते पण होणार होतं, पण लेट होतं तेव्हा कार्यक्रम. हे पाहू शकता, इथे कार्यक्रम होता रात्री, आणि पूर्ण हे शेत आहे चारी बाजूनी, ते लाईट वगैरे काहीच नव्हती, त्यांनी म्हणजे स्वतः लाईट वगैरे घेतली होती. हे पहा, रात्रभर जागून अशी हालत झालेली आहे, झोप नाही, काय नाही काय नाही, आणि सगळेच जागले. असं डोकं वगैरे दुखायला लागलं आहे, म्हणून आम्ही हॉटेलला चाललो आहे फ्रेश वगैरे व्हायला. फ्रेश वगैरे होऊन येतो, परत आम्हाला पुढे जायचं त्या सासरीच्या गावी. सर्वांना शुभ सकाळ. हे बघा, हे गावचं वातावरण असतं सकाळचं असं, आणि खूप छान म्हणजे वातावरण वाटत होतं. आणि त्या लोकांच्या आजूबाजूला कोणतेच घरं नाही, ते एकच घर शेतामध्ये राहतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.